नमस्कार, गुड आफ्टरनून. आज एका महत्त्वाच्या विषयावर आपल्या सगळ्यांचं प्रामुख्यानं लक्ष वेधण्याकरता आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशा घटनेविषयी आपल्या समोर हा विषय ठेवण्याकरता आज आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. आणि मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सगळ्याला ज्ञात आहे की सध्या देशामध्ये मतदार यादीमध्ये मतदारांची दुबार नोंदणी झाल्याचा आक्षेपता सगळ्या टीव्ही न्यूज चॅनलला, प्रिंट मीडियाला तो गाजतोय. आणि मग देशामध्ये असा प्रकार चाललेला असताना मी सैदापूर गावचा मोहनराव जाधव माझं नाव. मी सैदापूर गावचा माजी उपसरपंच, सध्याचा ग्रामपंचायत सदस्य आणि राजकीय प्रक्रियेमध्ये जवळपास 10 ते 12 निवडणुका, विधानसभेच्या अनेक निवडणुका, लोकसभेच्या अनेक निवडणुका, त्याच्यामध्ये सैदापूर गावचं अनेक वेळा प्रतिनिधित्व या निवडणुकीमध्ये मी केलेलं आहे. मी आज जो विषय मांडणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि माइलस्टोन म्हणून त्याची एक प्रामुख्यानं किंवा अनेक उदाहरणं असू शकतात, त्यातलं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणून तुमच्यासमोर ठेवणार आहे. या उदाहरणामध्ये निवडणूक आयोगाचं अवलोकन चाललंय हा विषय वेगळा. पण मी स्वतः 30-35 वर्ष झालं ग्रामपंचायतीपासून, सोसायटीपासून अनेक निवडणुकीच्या मतदार याद्या आता आमचं गाव जवळपास 10,000 मताचं गाव. तर कुठल्या वार्डात काय घडले, कुठल्या वार्डात काय भानगडी झाले त्याची माहिती मूळपासून म्हणजे 1991 सालापासून मी या प्रक्रियेचा भाग आहे. मग मी आणि माझे एक 4 लोक सहकारी आम्ही असंच कराड दक्षिण 260 जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये काही गावामधलं प्रामुख्यानं मतदार यादीची छाननी करत होतो किंवा आमचे लोक एक्सपर्ट त्याच्यामध्ये लक्ष घालत होते. यामध्ये एखादा गुन्हा किंवा एखादी चूक, समजा मी मायाबरोबर असणाऱ्या 24 तास मायाबरोबर असणाऱ्या माणसानं जर अशी चूक केली तर ती मी चूक केली असाच त्याचा सरळ अर्थ निघू शकतो. या ठिकाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपद ज्यांनी भूषवलं, केंद्रामध्ये पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री म्हणून ज्यांनी मनमोहन सिंगांच्या काळामध्ये काम केलं, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं, ज्यांच्या घरामध्ये जवळपास 50 वर्ष लोकसभेचं सदस्यत्व आहे, ज्यांनी 2 वेळेला विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, ते सगळे म्हणजे माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी आमदार, माजी खासदार यांचे 40 वर्षापासून म्हणजे मला ज्ञात आहे 35-40 वर्षापासून त्यांचे जे खाजगी स्वीय सहाय्यक आहेत त्यांचं नाव गजानन आवळकर. आणि मग आपण एखादी मोठी गोष्ट करत असताना ही गोष्ट छोटी नाही. जी चर्चा देशामध्ये दुबार मतदानाची, बोगस मतदानाची, मृत्यू झालेल्या मतदानाची, डबल मतदानाची चालल्या आणि जे समाजाचं नेतृत्व अनेक वर्ष करतात त्यांच्या स्वीय सहाय्यकाचं नाव 2-2 ठिकाणी असणं आणि त्यांनी गजानन आवळकरांनी 2-2 ठिकाणी मतदान करणं हे अत्यंत म्हणजे व्यवहाराला धरून असायचं कारण नाही, ते बेकायदेशीर कृत्य आहे. माझ्यासमोर म्हणजे हे अगोदर तुम्हाला दाखवायच्या अगोदर 260 कराड दक्षिण मतदारसंघातला यादी क्रमांक 295 हे वाठार केंद्र, वाठारचं मतदान केंद्र आहे. त्याच्यावर 1359 क्रमांकाच्या ठिकाणी गजानन शंकर आवळकर वय 63 या मतदाराचं नाव असल्याचं दिसून येतं. तसेच वाठारच्या 295 यादी क्रमांकामध्ये
1358 क्रमांकाच्या ठिकाणी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ संगीता गजानन आवळकर वय 56, तर त्याच यादीमध्ये 295 वाठार मतदान केंद्रावर 717 क्रमांकाच्या ठिकाणी जयप्रकाश शंकर आवळकर वय 49 यांचं नाव असल्याचं दिसून येतं. म्हणजे गजानन आवळकर, त्यांची सुविद्य पत्नी आणि त्यांचे सख्खे भाऊ ह्या तिघांची नावं ही वाठार गावच्या, इथं वाठारचे उपसरपंच अभिजित मोरे बसले, वाठारचे आमचे सगळे सहकारी बसलेले आहेत. तर या तिघांचंही वाठारला मतदान. आता याच 260 कराड दक्षिण मतदारसंघामध्ये भाग क्रमांक 127 कराड शहरातलं हे मतदान केंद्र आहे आणि याच्यामध्ये गजानन शंकर आवळकर वय 62 यांचं नाव 573व्या क्रमांकावर आहे. त्यांच्या सुविद्य पत्नी संगीता गजानन आवळकर वय 54 यांचं नाव 574व्या क्रमांकावर आहे. तर त्यांचे बंधू जयप्रकाश शंकर आवळकर वय 48 या मतदाराचे नाव हे त्याच यादीमध्ये दिसून येतं. म्हणजे तिघांची नावं वाठारला आहेत आणि तिघांची नावं कराड शहरामध्ये. त्यातली गंमत अशी आहे की वाठारला कराडला त्यांनी सकाळी मतदान केल्याचे पुरावे आमच्या सहकार्याने बघितलेलं आहे. दुपारच्या दरम्यान ज्या वेळेला गजानन आवळकर हे तिन्ही मतदार घेऊन ज्या वेळेला वाठारच्या मतदान केंद्रावर गेले त्यावेळेला वाठारच्या लोकांनी आवळकरांना थांबवलं की बाबा तुम्ही कराडला मतदार असताना तुम्ही वाठारला मतदान करण्याची काही गरज नाही, पण प्रेशर आणून आपल्या पदाचा, त्यांचं पद म्हणजे ते स्वीय सहाय्यक आहेत माजी मुख्यमंत्र्यांचे, त्यांचा वापर करून दबाव आणून त्यावेळेला प्रशासनावर दबाव आणून मतदान केंद्रावर दंगा झाला तरी गजानन आवळकर, त्यांची सुविद्य पत्नी आणि त्यांचे भाऊ ह्या तिघांनीही मतदान तिथं वाठारच्या केंद्रावर केलेलं. मग माझा असा पुढचा प्रश्न आहे की 2015, 2019 आणि 2024 या 3 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री उमेदवार होते आणि 40 वर्षापासून गजानन आवळकर हे त्यांचे अत्यंत जवळचे, सावलीसारखे जवळ असणारे. पण आम्हाला असा संशय आहे की कराड दक्षिण 260 या मतदार यादीमध्ये हे माइलस्टोन म्हणजे प्रमुख उदाहरण, अशा अनेक उदाहरण आम्ही संशोधन करतोय. मग गजानन आवळकरांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन अनेक गावांमध्ये हा प्रकार झालाय का? नंबर 1, हा प्रकार करण्यामागचं कारण दुबार मतदान 2 ठिकाणी लावायचं, दोन्ही ठिकाणी मतदान करायचं. मग हे झालं तिघांचं. मग असे 300 आहेत, 3000 आहेत का 30,000 आहेत? मग असा प्रकार हा माजी मुख्यमंत्र्यांना माहिती होता का? समजा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर 24 तास गजानन आवळकर मुंबईला असतात, दिल्लीला असतात, कराडात असतात. मग त्यांनी सांगितलं नसेल की बाबा मी वाठारलाही मतदान केलं आणि कराडलाही मतदान केलं. मग ह्या सगळ्या प्रकाराला माजी मुख्यमंत्र्यांची मुखसंमती होती का? आणि माजी मुख्यमंत्र्यांनी आपल्या संमतीनं गजानन आवळकर यांच्यावरती मोठी जबाबदारी दिली होती का की असं सगळीकडं जे काही बूथ आहेत कराड दक्षिणमध्ये, ग्रामीणमध्ये आणि शहरामध्ये, या सगळ्या बूथवर किती प्रमाणामध्ये आवळकरांनी लीड केलं, कुणाकुणाचा या प्रक्रियेमध्ये सहभाग होता, ह्या सगळ्याची चौकशी करणं आणि त्यांचा जो पुढचा भाग आहे. मग कराडमध्ये मतदान ज्या वेळेला आम्ही आवळकरांच्यावर विधानसभा निवडणुकीच्या वेळेला मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या, 2 ठिकाणी तुमचं मतदान आहे म्हणून आम्ही प्रशासनाकडे तक्रार केली. तक्रार केल्यानंतर माननीय प्रांतांनी तहसीलदारांनी चौकशी आदेशामध्ये BLO हा मतदान यादीचा कणा आहे. म्हणजे BLO मतदार याद्यांचं जे काही निरीक्षण आहे, दुबार आहे, डुप्लिकेट आहे, मुदत आहे, त्याचा BLOचा रिपोर्ट असतो. मग त्यावेळेला वाठारमध्ये जे BLO होते त्या BLOवर दबाव आणला, त्याला दम दिला आणि त्या BLOचा बळी गेला. म्हणजे BLOनं भिवून ताबडतोब आपल्या BLO पदाचा राजीनामा दिला, तो बाजूला झाला बिचारा. म्हणजे एका गरीब कुटुंबावर अन्याय झाला. मग नंबर 2, ते हे सगळं प्रक्रिया कशी होती
हे माजी मुख्यमंत्री असल्यामुळं, गजानन आवळकरांची ताकद असल्यामुळं त्यांनी हे धमकीनं आणि ताकदीनं हे कृत्य केल्याचा आमचा स्पष्ट या ठिकाणी आरोप आहे. माझी अशी मागणी आहे की माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या स्वीय सहाय्यकानं हे असं मोठ्या प्रमाणामध्ये बोगसगिरी करून डुप्लिकेट कागदपत्राचा वापर केलेला, बोगस कागदपत्राचा. त्याचा सेन्स असा की समजा वाठारमध्ये त्यांचं घर असेल, मग वाठारमधल्या घराचा उतारा जोडला असेल वाठारमध्ये, मग त्यांचं असंच आधार कार्ड बी 2 आहेत का? म्हणजे वाठारमधलं एक आधार कार्ड, वाठारमधलं एक वोटर कार्ड, कराडमधलं एक आधार कार्ड, कराडमधलं एक वोटर कार्ड. मग कराडमध्ये मतदान नोंद करताना त्यांनी कुठल्या कागदपत्राचा वापर केला? यादीत नाव येताना किमान हे काय चुकून येत नाही तिघाची नाव, याला स्वतः लीड करावं लागतं. तसं मग आवळकरांनी लीड करून आपलं नाव कराडला दाखल करताना कराडात कुठले कागदपत्र वापरले, आपलं नाव मूळ यादीमध्ये वाठारला दाखल करताना तिथं कुठले कागदपत्र वापरले, हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. आणि आमची अशी प्रशासनाला मागणी आहे. आणि तुम्ही जर बघितलं ना तर दोन्हीकडे सुद्धा म्हणजे लावताना सुद्धा मतदान आयडिया केली आहे. वाठारला लावताना गजानन आवळकरांचं वय 63 आहे आणि कराडला लावताना मतदान गजानन आवळकरांचं वय 62 आहे. म्हणजे जन्मतारखेच्या दाखल्यामध्ये घोटाळा असण्याची शक्यता इथं सुखरूप दर्शनी दिसत्या. म्हणजे 62 आणि 63, 54 वय कराडला गजानन आवळकरांच्या मिसेसचं आणि वाठारच्या यादीमध्ये त्यांचं वय 56 आहे आणि त्यांच्या बंधूचं वाठारच्या यादीमध्ये वय 49 आणि कराडच्या यादीमध्ये वय 48. माझी प्रशासनाकडं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मागणी आहे की लोकशाही तत्वांना हरताळ फासणारं कृत्य माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या स्वीय सहाय्यकानं केलेलं आहे. ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. ताबडतोब गजानन आवळकर आणि त्यांचे सुविद्य पत्नी आणि त्यांच्या बंधू यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल करून सविस्तर चौकशी करताना त्यांनी दोन्ही ठिकाणी कुठल्या कागदपत्राचा वापर केला हे यामध्ये येणं ही काळाची गरज आहे. आता गजानन आवळकर ही प्रमुख व्यक्ती आहे. तालुक्यामधल्या कुठल्या गावामध्ये गजानन आवळकरला कोण ओळखत नाही असं मला माहिती आहे. मी सोबत काम केलं. कार्यकर्ते भेटतात, कार्यकर्त्यांचा संच आहे, निवडणुकीचे प्रमुख म्हणून आवळकर काम करतात. निवडणुकीमध्ये जे काही करायचं त्या प्रक्रियेमध्ये आवळकरांचा सहभाग आहे. मग आवळकर सारखा समजा कायदा माहिती असलेला माणूस, कोर्टाला काय ज्ञात आहे, तुम्हाला ह्या कायद्याची संपूर्ण माहिती आहे. मग गजानन आवळकरांना कायद्याची संपूर्ण माहिती आहे की 2 ठिकाणी मतदान असणं हा गुन्हा आहे, दुबार मतदान करणं हा पण गुन्हा आहे. अशा प्रकारे आपल्या नेत्याला निवडणुकीमध्ये जिंकण्याकरता मदत म्हणून असे प्रकार करणं हे लोकशाहीला काळिंबा बसणारं कृत्य आहे असं आमचं मत आहे. आणि मग ह्या सगळ्या प्रकाराला माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबांचा सल्ला होता, मूकसंमती होती का करायला सांगितलं होतं, याच्यावर पृथ्वीराज चव्हाण बाबांनी आपलं क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे आणि आवळकर आणि त्यांच्या कुटुंबियावर ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल करून प्रशासनाने याची चौकशी केली पाहिजे. तुमच्या माहितीकरता अजून एक गोष्ट सांगतो. म्हणजे आवळकरांनी स्वतः या भानगडी केल्या आणि आवळकरांनीच दुबार मतदान, 2 नंबरचं मतदान, मतदार यादीमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करून मुंबई उच्च न्यायालयामध्ये गजानन आवळकरांच्या नावावर रीट दाखल झाले. विधानसभेच्या 2 वेळा आत्ता 24ला झालेल्या निवडणुकीच्या विरोधात एक रीट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबांच्या नावावर आहे आणि एक रीट त्यांचे स्वीय सहाय्यक सो कॉल्ड बोगस मतदार माननीय गजानन शंकर आवळकर यांच्या नावावर आहे. आणि मला अशी माहिती आहे की येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये त्या रीटवर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. म्हणजे मी भानगडी करायच्या आणि मीच न्यायालयामध्ये जाऊन असा प्रकार कराड दक्षिण मतदारसंघामध्ये झालेला आहे आणि कराड दक्षिण मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस दुबार मतदानाची नोंद झालेली आहे आणि त्याद्वारे
आमचे नेते यांना डिक्लेअर करावं अशी काहीतरी प्रेयर आहे त्यांची, की हे आत्ता जे निवडून आलेले जे आपले आमदार आहेत अतुलभाऊ भोसले त्यांचं सदस्यत्व रद्द करावं आणि ते त्यांना नेमणूक करा. म्हणजे भानगडी करणार तुम्ही, लपडी करणार तुम्ही, मोठा उपद्व्याप केला तुम्ही, बोगस कागदपत्र वापरली तुम्ही, न्यायालयात गेलाय तुम्हीच. म्हणजे आरोप करणारा आरोपीच न्यायालयात गेलाय असा माझा स्पष्ट आरोप. एक थर्ड पार्टी म्हणून कोणतरी न्यायालयात गेलं असतं बाबा, की हे स्वच्छ चरित्राचा. आता गजानन आवळकरचं चरित्र मलिन झालं का नाही? जो आवळकर मुख्यमंत्र्यांचा, म्हणजे असं मी ज्यावेळेला जवळ बघितलंय, ज्यावेळेला माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नोव्हेंबर 11 मध्ये झाले, त्यानंतरच्या 4.5 वर्षाच्या कालखंडामध्ये राज्यामध्ये गजानन आवळकर प्रतिमुख्यमंत्री म्हणून वावरत होते. मग इतक्या कनेक्टिव्ह, म्हणजे मराठी भाषेत डांबावनं लाईट असणारी जी लाईट, ही एवढा मोठा, ही डीपीतनं लाईट आहे. मग डीपीचा सहभाग असल्याशिवाय लाईट येते का? त्यामुळं आमचा स्पष्ट आरोप आहे की या भानगडीमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट सहभाग आहे आणि त्यांच्या सांगण्यावरूनच गजानन आवळकरांनी ही भानगड केली आहे. दोन्ही ठिकाणी मतदान केल्याचा पण माझा आरोप आहे, त्याची पण चौकशी व्हावी. वाटरकर, तुम्ही जरा त्यांना सांगा, गजानन आवळकरांनी मतदान केलं का त्या दिवशी? केले, वाटरला मतदान. तुम्ही सगळ्यांनी थांबवलं नाही त्यांना? थांबवलं, पण प्रशासनाचा वापर करून त्यांनी मतदान केलं. पण तुम्हाला काय ते तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं? घेतलेलं ऑब्जेक्शन मतदार यादीवेळी पण घेतलेलं, ते सुद्धा फेटाळण्यात आलं आमचं. म्हणजे मतदार यादी तयार होताना गजानन आवळकरांचं 2 ठिकाणी नाव आहे याचं ऑब्जेक्शन वाटरच्या ग्रामस्थांनी घेतलं होतं. पण गजानन आवळकरांनी जाणून बुजून ही मिस्टेक केली आहे आणि कोण माझी वाकडी करते ह्या आविर्भावामध्ये हा सगळा प्रकार झाला. आणि ह्याच्यातला सगळ्यात सेंटरचा जो भाग आहे तो भाग असा आहे की कराड दक्षिण मतदारसंघामध्ये 2015, 2019 आणि 2024च्या मतदार याद्या तयार करताना आम्ही नवीन होतो सगळे जरा आवळकरांच्या नेतृत्वाखाली किती गावामध्ये असा प्रकार कुठल्या कुठल्या कार्यकर्त्यांना पकडून झालेला आहे आणि अशा किती बोगस मतदानाची नोंद कराड दक्षिण मधल्या गावामध्ये झालेली आहे ह्याची सखोल चौकशी प्रशासन करतायच. आणि आम्ही बी आता याद्या चाळायला लागलो. पण साफ म्हणून जमीन धुपटण्यात काही अर्थ नाही. आरोपीनंच जाऊन उच्च न्यायालयामध्ये याचिका करणं हा नीतिमत्तेला हरताळ फसणारा, कायद्याला बेकायदेशीर कृत्य करायला लावणारा हा प्रकार आहे. आणि त्यामुळे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण ही गोष्ट किरकोळ न घेता ही प्रामुख्याने घेतली पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा सहभाग दिसून येतो. हा नुसता गजानन आवळकर सामान्य कार्यकर्ता असला तर कदाचित ही गोष्ट, म्हणजे आम्ही ज्यावेळेला चाळायला सुरुवात केली त्यावेळेला पहिलं नाव लगा म्हणलं इथं बी आवळकर दिसतो, इथं बी आवळकर दिसतो. बरं एकटा दिसल्यावर काय नाही अडचण, पत्नी बी सोबत, बरं ती असताना तरी बी काय अडचण नाही, नवरा बायको असतील, भावाला बी सोबत. म्हणजे ह्या कटामध्ये आवळकर हे प्रमुख आरोपी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा कार्यक्रम कराड दक्षिण मतदारसंघामध्ये झालाय असा आमचा स्पष्ट आरोप आहे. प्रशासनानं ताबडतोब आवळकर आणि त्या कंपनीवर गुन्हा दाखल करावा. गुन्ह्यामध्ये 2 ठिकाणी कुठले कुठले कागदपत्र वापरले त्याची चौकशी करावी. तुम्हाला सगळं ज्ञात माहिती आहे, आपल्या टीव्ही चॅनलला, प्रिंट मीडियाला बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादवचं 2 ठिकाणी मतदान असे असतील आहे मला नाही माहिती. पण त्यांना इलेक्शन कमिशननं ताबडतोब नोटीस दिलं की तुमचं जे दुसरं बोगस आहे ते आधार कार्ड आणि ते जाऊ का गजानन आवळकरांना नोटीस देऊ नका, ताबडतोब गुन्हा दाखल करा आणि त्यांच्याकडची कागदपत्र सगळे जप्त करा आणि नंतर फौजदार कारवाई करा अशी आमची आज प्रामुख्याने मागणी. तुम्ही आपली का वैयक्तिक याचा मतदार मी सैदापूरचा माझी सरपंच आहे. मी एका गावचं मोठं नेतृत्व करतो. आम्ही सैदापूरमध्ये अशा भानगडी झालेल्या सगळ्या विधानसभेच्या वेळेला निदर्शनाला प्रशासनाच्या आणून सगळ्या भानगडी काढून टाकायला लावले जातात. मग आता मला एक सांगा, गजानन आवळकर त्यांची पत्नी किंवा भाऊ यांनी बोगस मतदान केलं असेल तर कायद्यानं काय व्हायचंय ते होते, ते काय आमच्या घरातले नाहीत किंवा पत्रकारांच्या बाजूचे नाही. पण यात कराड दक्षिणमध्ये प्रत्येक गावातून एक आरोप होतोय की असेच बोगस मतदार या कराड दक्षिणमध्ये वाढलेले आहेत. ऐका असेच मतदार सगळे वाढलेले आहेत, जवळपास 20-25 हजाराच्या वर तो आकडा येतोय. तर त्या सगळ्यांवरती गुन्हा दाखल करा अशी भूमिका आहे का तुमची? आमची ही बोगस ज्याची दुबार आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं प्रशासनाचं काम आहे, ती मागणी आहेच आमची.
सगळ्यांना. बर. पण हे कृत्यच मुळात गजानन आवळकरांनी केलं असा आमचा आरोप आहे. नाही तो मान्य केलं की आम्ही त्यांना शिक्षा तुमच्या व्हावी. लक्षात आलं का, काँग्रेस पक्ष हा एक उमेदवार आहे, भाजप हा एक उमेदवार, 2 पक्षात लढत आहे. एका पक्षाच्या घरात जे सापडत असेल तर पहिली सुई त्यांच्याकडे जाते. असे काही मतदार असतील दक्षिणेमध्ये 20,000 मतदार, 50,000, 25,000, त्या सगळ्यावर गुन्हे दाखल होतील ना. नाही मुळात आता तुम्हाला सांगतो, हा जो आरोप केला हा कुठल्याही पॉलिटिकल पार्टीने नो केलेला नाही. पॉलिटिकल पार्टी. तुम्ही तर नाहीच केला, पण ज्या एक सामाजिक कार्यकर्ता त्या तहसीलदार कचेरीच्या पुढे बसलाय त्यानं फक्त त्याच्या वॉर्डातल्या 9 मतदारांचे तुम्ही जसं सबूत घेऊन आलाय तसे 9 मतदारच फक्त आणलेले आहेत. शेजारच्याच गोळेश्वर गावामध्ये 75 मतदार आहेत, सेनोलीमध्ये 218चा आकडा येतो. असं प्रत्येक गावामध्ये बोगस मतदान झाले. मला एकच सांगा तुम्ही स्पष्टपणे, गजानन आवळकर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावीच, कायद्यापेक्षा कोणी मोठा नाहीये. पण जे काय 25-30 हजार मतदार या कराड दक्षिणमध्ये बोगस किंवा चुकीचे नोंदले गेलेले आहेत, जे परराज्यातले आहेत, परगावातले आहेत, पर जिल्ह्यातले आहेत, त्यांच्यावर पण कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राहील का? मी आता राज्यातली मागणी करणार एवढा मोठा काही राज्यातली नाही म्हणत, कराड दक्षिणचा मुद्दा तुम्ही घेतलाय. पोषणाला कोण बसलंय किंवा कुठल्या गावामध्ये असे प्रकार आले जसे माझ्या लक्षात आले कदाचित त्यांच्या लक्षात आले असतील, तो त्यांचा प्रश्न आहे. आजच्या विषयाशी त्याचा काही संबंध. सर मग तुम्ही तुमच्या गावापुरताच विचार करा. नाही मी कराड दक्षिणचा विचार. मी तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो ना तुमच्या. तुम्ही काय म्हणला, जेवढे बोगस मतदार असतील 100% त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. आमची भूमिका तीच आहे. आम्ही कुठं म्हणतो की त्यांना वाचवा, पण आम्ही माइलस्टोन म्हणून एक उदाहरण ठेवले, अशी चौकशी सगळ्याच गावात व्हावी ना. आम्ही कराड दक्षिण मध्ये म्हणून कराड दक्षिण अशी मागणी तुम्ही निवडणूक आयोगाकडे केली आहे का? 100% केलेली सगळ्यांवर जमा केले. गजानन आवळकर नाही. आता समजा तुम्ही म्हणाल की संबंध राज्यातलं नाही, राज्यातलं नाही म्हणतो, कराड दक्षिण म्हणतो. आम्ही 100% ही मागणी करतो. एक राज्यातला विशेष घेतलेला ही मागणी करणार आहे. कराड दक्षिण. मग असं असेल तुम्ही हा विषय बरोबर, तुम्ही ही घटना किती सालापासून होती असं तुमचा अंदाज आहे? माझं असं मत आहे की 2014, 19 आणि 24 तिन्ही विधानसभा निवडणुकीमध्ये हे झालं असं. त्यापूर्वी त्यांनी ही तरतूद केली आहे 2 ठिकाणी, असं तुमचा आरोप आहे का? 2 ठिकाणी तरतूद आता निदर्शनाला आली. ही कधी 19ला केली आहे का 14ला केली आहे माहिती नाही. त्यांचं वय बघता चांगल्या 10-20 निवडणुकीला ते मतदार असतील असा प्राथमिक अंदाज व्यक्त करणं काय 2 ठिकाणी. हा, मग त्या काळात तुम्ही त्यांच्याबरोबर होता, हे ऑब्जेक्शन तुम्हाला त्यावेळी पण घेता आलं असतं? त्यावेळेला इतकं संरक्षण आणि इतकी चर्चा देशामध्ये नव्हती. नाही त्यावेळेला आम्हाला काही सभा करून घेतली ही चर्चा झाली होता. आम्ही गावात बघितलं आमच्या. नाही तुम्ही विचार, निवडणूक जिल्हा परिषदेची, निवडणूक पंचायत समितीची, सैदापूरच्या ग्रामपंचायत निवडणूक आहे. तुम्ही एवढा लेट का झाला? आम्हाला आता लक्षात आलं. ऐका की तुम्ही एवढे कायद्याचे हुशार आहे. मी काय हुशार वगैरे ऐका की राजकारणात पण तुम्ही आम्ही बघितले, तुम्ही ऍक्टिव्ह मध्ये मोडणारी व्यक्ती आहे. मग त्यावेळी तुम्हाला हे ऍक्टिव्हनेस तुमचा हे जाणवलं नाही का तुम्हाला की आवळकरांचा प्रकार असा चाललाय तर आपण बाबाच्या कानावर घालावं? मग त्यावेळी माहिती घ्यावी की बाबा ह्यांची संबंधी आहे का, त्यावेळी तुम्हाला कळलं असं. त्यावेळी तुम्ही प्रेसमध्ये केलं असं. मी 2015 उशीर झाला असं वाटतं. मी 2015 पासून त्यांचा नाच सोडतो. 2015 मी पक्ष. त्याच्या अगोदर हा प्रकार कम्प्युटरायझेशन इतकं क्लॅरिटी म्हणजे एक मतदार यादी आता नुसतं नाव टाकलं तरी कळतं त्याचं मतदान किती ठिकाणी त्यावेळेला उपलब्ध नव्हतं. त्यावेळेला नक्की केलं असतं. आणि आम्ही पॉलिटिकल भाषण करणं, सभा घेणं, मार्गदर्शन हे जबाबदारी आमच्या होती. आवळकरांची कदाचित आत्म जबाबदारी दुसरी नसते. एकच मिनिट, तुम्ही आत्ताच्या निवडणुकीमध्ये गजानन आवळकर त्यांच्या भावाला आणि पत्नीला अडवून मतदान करतो, बरोबर? आता सरकार कोणाचं होतं? सरकार असलं पण सरकार कोणाचं होतं? प्रशासनावरती यांची आरोप केले जातात. आमदार कोण आहेत? आमदार कोण होते? कोण होते आमदार? कोण? आमदार कोण आहे? तुम्ही प्रशासन त्यांच्या हातात आहे. तुमचा मुद्दा लक्षात घ्या. गजानन आवळकर माजी मुख्यमंत्र्यांचे स्वेस आहे. असं समजा मी मोहनराव जाधव म्हणून सैदापूरमध्ये एखादी गोष्ट दबावानं करू शकतो, एवढी माहिती ताकद. गजानन आवळकरची ताकद नसेल कशावर.
आता ही तहसीलदार त्यांची असते. Yes, आपण सत्तेकडं सत्ता हा विषय सोडून द्या. साहेब लोकल लेवलला सत्ता करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहे का तुम्ही? 100% करणार आहे. मग निवडणूक जो आता प्रमुख होता, आताच्या या निवडणुकीला जो प्रमुख होता तो ज्या ज्या गावामध्ये बीएलओने हे केलेलं तुम्ही म्हणताय प्रकरण आहे ते सर्व बीएलओ दोषी ठरवणार का, तशी मागणी करणार का, त्यांच्यावरती गुन्हे दाखल बिचारा वगैरे कोण नसतं. शासनाचा गैरफायदा घेऊन जर कोण काम करत असेल तो एक वेळचा भाकरी मिळणारा असू दे तो गुन्हेगार आहे. तुम्ही असं मागाशी म्हटलं बिचारे बीएलओ वरती काय गरीब असतो. असं नसतं. गुन्हा गरिबानं केला नाही, श्रीमंतानं केला नाही, गुन्हा हा गुन्हा आहे. तुम्ही म्हणताय का नाही मी कशाला म्हणेन की नुसती गजानन नावळकरावर, गजानन नावळकर हा मोठा माणूस आहे म्हणून कदाचित नाव घेईन. सामान्य अजून असतील ना ज्यांनी हे कृत्य केले, जे जे सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची मागणी. आता विषय असा आहे एक फक्त काय झाले पुन्हा कोणी दाखल करायचं या तुम्ही करणार आहे? प्रशासनानं करायचं. प्रशासनाला 2 नंबर करायला लागले असं दिसतंय. तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे, दाखल तुम्ही केला पाहिजे. पहिली स्टेप काय आहे मला सांगा. पहिली स्टेप काय? तुम्ही साहेब पहिली स्टेप अशी आहे की जाऊन निवडणूक प्रमुखांना तालुक्याच्या भेटलं पाहिजे. बाबा हे असा असा प्रकार आहे आणि ह्याच्यावरती गुन्हे दाखल करा. सिंपल आहे. मग ते सांगतील आम्हाला की बाबा तुमचं तुम्हीच दाखल करा. मग त्याला काय आधार आहे त्यांनाच विचारून. परवा जाहीर सांगितलं अशा 1,00,000 गुन्हे दाखल होतील. परवा जाहीर सांगितलं मला माहिती आहे. परवाच्या उपोषण करत्यालाच त्यांनी प्रेसमध्ये आम्ही हा प्रश्न विचारल्यावर सांगितलं की ज्यांची तक्रार आहे त्यांनी ठीक आहे, आम्हाला आता तुम्ही आमच्या निदर्शनाला ही बाब आणूनच दिले काय आता तुम्ही प्रेस करा ह्या सगळ्या गोष्टीवर आम्ही गुन्हा दाखल केला हे सांगायसाठी घ्यायला पाहिजे. आम्हाला आधी तुमच्या निदर्शनाला आणून द्यायचं होतं. आता तुम्ही आमच्या निदर्शनाला काय आणून दिलं की तुम्ही आम्हाला हे निवडणूक प्रमुखाला सांगण्याविषयी गुन्हा दाखल करायला पाहिजे. 100% आम्ही इथं उठल्या गुन्हा दाखल करायला जाऊ. जर अशा या मतदारसंघामध्ये तुम्ही एवढे ठाम आहात की अशा मतदान झालेलं आहे, दुबार मतदान झालेलं आहे, तुम्ही एक व्यक्ती सांगताय त्याच्यावर ऐका त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा ज्या मताचीच आम्ही आहे, आम्ही काय त्यांच्या बाजूची नाही, बरोबर आहे. पण जर या मतदारसंघामध्ये 30, 35, 25 हजार आकडा आपण घ्यायला नको, पण उदाहरण म्हणून जर नोंदवले गेले असेल तर सामाजिक कार्यकर्ते म्हणून, राजकीय प्रवाहातले व्यक्ती म्हणून तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी या सगळ्या गोष्टींवरती आवाज का उठवला नाही? साधा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही आता तुम्ही लोक येऊन काय आम्हाला सांगतात ते तुम्हाला नको. लोकसभेला ही नावं नव्हती, हा हे सगळ्या राजकीय प्रवाहातल्या लोकांनी सांगितलं, पण विधानसभेला आले. मग हे राजकीय सामाजिक कार्यकर्ते विधानसभेला घेऊन गप्प का होते? त्यावेळेला त्यांची जबाबदारी नव्हती का त्या मतदार याद्या शोधण्याची? विधानसभेला आमच्या वाढलेल्या मतदारांची यादी त्यांनी सांगितले प्रांत साहेबांनी ऑलरेडी प्रत्येक राजकीय त्यावेळेला तुम्हाला का आम्हाला मी तुम्हाला आरोप काय केलाय ते बोगस आहे का हे बघायचं. माझा मी बघू शकतो का सबंध तालुक्यात मी समजा 4 गावात बघू शकेल, व माझ्या मतदारसंघात जिल्हा परिषद बघू शकेल की 2 नंबर डबल कुणाचं नाव, सिंगल नाव बघणं हे कुणाचं बोगस आहे का कुणाचं काम आहे? प्रशासनाचं काम. मला जर डबल नावाने 2 वेळा मी मतदान केलं असेल हा माझा मुद्दा आहे. त्या मतदार यादीवर सगळ्या कराड दक्षिणच्या ऑब्जेक्शन घ्यायला मी एवढा मोठा नाही, पण तुमच्या मुद्द्याशी मी सहमत आहे. तुम्ही बोलताय मी तुमच्या मुद्द्याशी सहमत आहे. कराड दक्षिण मध्ये आता मागणी काय केली तुमच्या समोर असं केलं असेल तर 100% माझ्या कधी लक्षात आलं आपलं गाव निवडणूक जी आहे तीच पुन्हा घ्यावी जेणेकरून जे विद्यमान आमदार आहेत त्यांना जे लीड आहे 40,000 ते 60,000 पण जाईल ना. ते करतील की शासन निर्णय घेईल. तुम्ही कोण निर्णय घेणार? मला मतदार यादी बोलायला सर मला मतदार यादी आमच्या लक्षात तर योग्य किती झालंय. त्यांनी गुन्हा केलाय 100% बरोबर आहे. तुमच्याकडे पुरावा आहे 100% काय हे नाही हे काय पुरावा? शासनाला कागदाला पुरावा आहे दोन्ही ठिकाणी. याचं कारण विचारतो तुम्हाला सांगतोय. हे प्रांत काय म्हणते
की हे 2 ठिकाणी किंवा 4 ठिकाणी नाव असलं तरी आम्ही मानत नाही की यांनी मतदान केलेलं हे बोगस आहे. हो हो त्यांचं म्हणणं आहे अक्षरशः एक कागदपत्र जमा केली की ती जमा हा ती नाव नोंदणी झाली असं प्रांत साहेबांचं म्हणणं आहे. बोगस केलं हे ठाम तुम्ही कसं म्हणता की आणि नाही मोहनराव त्यांना माहित आहे का किती मतदान कुणाला केले ते मतदान कुणाला केलं हा मुद्दा आहे का? एका यादीत मत असलेल्या एका माणसानं एकदाच मतदान केलं. एकदाच करायचंय बरोबर आहे. यांनी बघितलं मान्य केलं वाटारमध्ये गजानन आवळकर आणि त्यांच्या फॅमिलीनं मतदान केलं. दुसऱ्या ठिकाणी मतदान केलं ह्याच्या बरोबरची माणसं कुठे आहेत? आणि सिद्ध करणार कसं तुम्ही? कसं सिद्ध करणार? नाही त्या यादी एक मतदान सिद्ध करायचा हा प्रश्न आहे का? ही चूक कोणी केल्या? मोहन जाधव केलं, मी सामान्य आहे. ही चूक कोणी केल्या? ते रिट पिटिशन आहे त्यांचं. मी दाखवा रिट पिटिशन त्यांचं तुम्हाला. दाखवा. जरा कोणाचं रिपिटिशन नाना जे आवडकरांचं रिट पिटिशन बाहेर असेल. यामध्ये महत्वाचं नाही नाही माझा तुम्ही नाही, तो घ्या. मी तहसीलदार नाही. निवडणूक नाही, नाही, ऐका की प्रांत साहेब काय म्हणले ऐका की तुम्हाला समजून मी सांगतो. माझ्या ज्ञानामध्ये भर टाकली. नाही नाही तहसीलदारांची भूमिका ही जाहीररित्या निवडणूक काय तहसीलदार प्रांत साहेबांनी काय सांगितलं हा. एक समजा जर 2 ठिकाणी मतदान झालं असेल तर ते आता प्रूव्ह होऊ शकत नाही. त्यासाठी ज्यांची तक्रार आहे त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यानंतर ती प्रोसिजर चालू प्रोसिजर त्यांनी काय सांगितलं की ज्यावेळी गुन्हा दाखल होईल त्यावेळी पोलीस आमच्याकडे मागतील की बाबा यांचं मतदान किती ठिकाणी झालं हे आम्हाला दाखवा. Procedure. त्यावेळी ती जी मतदान करताना जी सही घेतली जाते ती सही जी कोणीकडे असते? लॉकअप मध्ये आहे आणि ते हायकोर्टात मध्ये आहे. ते ती पण आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉकअप मध्ये आहे, ती वही काढली जाईल आणि त्यानंतर बघितलं जाईल. त्याला प्रोसिजर आहे. आता हा हे बघा सामान्य मी समजा सामान्य मतदार मी करणं किंवा गावातल्या वार्डात निवडून यासाठी भानगडी करणं वेगळा विषय. नाही म्हणजे गुन्हाच आहे. हा तो गुन्हाच आहे. समजा आवळकरच का आता आवळकरांनी रिपिटिशन केलं त्यावेळी वेळेला हे मुद्दे येणारच. बरं तुमची तो अशी जी मागणी आहे की त्यांची कावळकरांची चौकशी व्हावी. परत तुम्ही म्हणताय की पृथ्वीराज चव्हाण त्यांना संमती आहे असा तुमचा ठाम दावा आहे. मग ह्या बाबतीची पण चौकशी व्हावी का की पृथ्वीराज चव्हाण त्यांना संमती आहे नाही? हे राजकीय जे तुमचा आरोप आहे राजकीय आरोप आहे की चव्हाणांच्या संमतीनं आवळकरांनी गुन्हा केला हे सुद्धा राजकीय आरोप आहे. राजकीय आरोप. हे राजकीय आरोप आहे. पुरावा आहे. असू शकतो वरती कसं बोलणार सर? पुरावा आहे इथं. आम्हाला उद्या जर छापायचं म्हणलं तर असू शकतो. नाही नाही मोहनराव तशी तुम्ही डायरेक्ट आरोप केलाय. हो की मग तसा त्या आरोपाचा काय तुमच्याकडे बेस आहे का? प्रेस नोट मध्ये दाट शक्यता म्हणजे स्पष्ट म्हणलेलंच नाही. स्पष्ट म्हणले दाट शक्यता आम्ही ज्या माणसाबरोबर आपण 40 वर्ष मामावर शंका येणार ना आम्हाला. त्यांना म्हणजे माझी शंका पण हीच आहे त्यांना हे सांगितलं नसेल का असं करतोय मी. मग हे एका गावापुरतं बोलत नाही मी सांगितलं हे आहे. एका गावापुरतं बोलत नाही मी हे ऑल ओव्हर दक्षिणेमध्ये असं त्यांनी केलंय आणि किती निवडणुकीमध्ये केलंय तेव्हा हे गजानन आवळकरचं रीट आहे. आणि मग असा माणूस हायकोर्टात जाऊन म्हणणं कसं काय मांडू शकतो? ही सुनावणीची तारीख पण आहे 3 दिवस. घ्या की, काय नाही. नाही तर फोटो घेऊ नका कारण ते कायदेशीर matter आहे. विचारलं त्यांची परवानगी. नाही नाही घ्या. तुमचं म्हणणं जे आहे त्यामध्ये महत्वाचा माझं शॉर्ट म्हणणं आहे ते तुम्ही पॉलिटिकल धरा नाहीतर तुम्ही ते वस्तुस्थिती म्हणता. वस्तुस्थिती काय आहे? आवळकरांचं नाव 2 ठिकाणी फॅमिलीच. वस्तुस्थिती काय आहे? आवळकर माजी मुख्यमंत्र्यांचे नाही सहकार्य. वस्तुस्थिती काय आहे? 40 वर्ष बरोबर फिरताना आवळकर लॉजिक तुमचं लॉजिक त्या बाबा हे चुकीचं आहे का लॉजिक तेवढं सांगा. एकच आहे यामध्ये आज तुमच्या सैदापूरमध्ये पण काही लोकांची नावं सैदापूरमध्ये पण आहेत आणि त्याच लोकांच्या ओढमध्ये पण नाव आहेत. अशी किती लोक आहेत? विद्यार्थी असं कार्ड असेल गाव ग्रामपंचायतीला मतदान तिकडे करतात आणि इतर इलेक्शनला इकडे करतात. अशा प्रत्येक गावातला आहे. फक्त ही मतदार यादीत 2 नाव आहेत. ही चूक कुणाच्या अधिकाऱ्यांचे त्यांनी का बेळवंच्या घेतलं होतं. मग तुम्ही आता अधिकाऱ्यावरती ब्लेम करायला पाहिजे. तुम्ही एका व्यक्तीवर का करता? आवळकरांनी त्यांची ताकद वापरली असं आमचं म्हणणं आहे. मग इतर लोकांनी ताकद वापरली नाही. इतर लोकांची ताकद वापरली भाजपनं ताकद वापरून इथं मतदार वाढवले असं म्हणायचं का मग? 2 दिवसापूर्वी तुमच्याच
पक्षाशी कार्यरत असणारे काम करणारे माझे नगरसेवक त्यांनी कराडमध्ये अनेक प्रकारे बोगस मतदार वाढल्याचे निवेदन दिले प्रांतांना. ते निवेदन कदाचित मी पण दुपारी देणार. अहो द्या, पण गुन्हा दाखल करून द्या. विषय काय गुन्हा दाखल करता येत नाही, तुम्ही सांगितलं मला. प्रांत म्हटले ज्याची तक्रार आहे म्हणजे आता कळलं ना मला पण. 100% गुन्हा दाखल. आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन विचारलं, बाबा गुन्हा दाखल करा. आवडकर जर त्या ठिकाणी चुकीचे ठरले ना, त्यांना जेलमध्ये घालण्यासाठी आम्ही पत्रावर रोज तुमच्या बातम्या पण गुन्हा दाखल करा. मला बातम्या करण्यासाठी मी करत. अहो आम्हाला पाहिजे ना, चुकीचं घडतंय. तुम्हाला हे जर चुकीचं वाटत असेल, आम्हाला पुरावा हे बरोबर आहे, चांगलं आहे का हे? आम्ही म्हणतोय मतदार आणि सदस्य होणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. तुम्ही अधिकारी ब्लेम का करत नाही? अधिकारी तुम्ही अधिकाऱ्यांचा पाठीशी करताय. तुमची प्रेस आहे ना, ती मतदार बोगस आवडकर प्रेस सांगते. तुमची राजकीय स्टेटमेंट करणारी प्रेस आहे. टेक्निकल अधिकारी वर्ग त्यांच्या चुका किंवा ओव्हरऑल तुमच्या इतकं लक्षात आलं नाही. माझा बघा, तुम्ही मी पॉलिटिकल कार्यकर्ते समोर आहे. तुम्ही राजकारच करताय. माझा अधिकार आहे तो. ऐका, तुम्ही बेस आहे ना, तो जर रीत करत असेल त्यांच्यावर तुम्ही ठीक आहे. दोन न्यायालयीन बाबी आहे. तुम्ही कशाला तुम्ही समजाय का? बाकीचे आरोप करताय ना. हो. हे पॉलिटिकल कुठे केलंय? रीत काय केलं दाखल? तुम्ही कुठं केलंय? मी आता तहसीलदारांना निवेदन दिलं. निवेदन दिले. तुम्ही तहसीलदारांना जे निवेदन देताय ना, ते तहसीलदारांनी प्रांतांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे याची चौकशी होऊ शकत नाही. मी आमच्या ज्ञानात भर घातली की आता. आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन विचारू की आता तुम्ही सांगताय म्हणून. मोहनराव ज्ञान घेऊन मग प्रेस घ्या. नाही. आमच्याकडे पाहिजे जे निदर्शनं आलंय ते मांडलंय. जाहीर सगळ्या पेपरला मतदान करताना दोष आहे. तुम्ही लोक नाहीये कागदावल्या ज्या मतदान करताना ज्या करार बुथवर वाटर बुथवर सह्या त्याची डॉक्युमेंट हे तुम्ही घेऊन मग गुन्हा दाखल करायचा. पोलीस स्टेशनला जाऊन तू आम्ही आता अधिकाऱ्यांना निवेदन दिले, असं असं वाटतंय आम्हाला आणि असं असं जिथं जिथं घडलंय अशा प्रकार. मी नुसता एवढा नाही, हा प्रमुख प्रकार आहे. त्या दक्षिणमध्ये कापील कोळशेपासून सुरुवात झाली. बोगस मतदान प्रक्रिया झाली. पाणी व्हावं मी कुठं म्हणतो दूध का दूध ठेवा, पाणी का पाणी ठेवा. कापीलमध्ये केलेले मतदान एवढ्या मोठ्या प्रमाणात जर दक्षिण गोळ होत असेल तर अधिकाऱ्यांच्या तुम्ही असा गोळ जोपर्यंत निदर्शनाला येत नाही, आमच्या निदर्शनाला समजा 20 नावं आली, आम्ही 20 जणांची जाऊन तक्रार करू. असं तुम्ही म्हणता की 25,000 40,000 तेवढे आपल्याला पुरावे आहेत का? 20 आले ना 20 वर करा ना. 20 वर करणार. आमच्या समोर जेवढे असे आले असतील तेवढ्या जाऊन पोलीस स्टेशनला 5 वर करा. 20 वर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं आवाजदारांच्या, बरोबर? तुमचं ऑब्जेक्शन त्यांनी नाकारलं. जर कागद एकच असेल, व्यक्ती एकच सिद्ध होत असेल, अधिकाऱ्यांची फेटाळत असेल तर तुम्ही अधिकाऱ्यांच्या गुन्हा दाखल करायची मागणी करणार का? कारण काय आहे की अनेक ठिकाणी आधार कार्ड एक मी ऑपरेशन मिनिस्टर माझ्याकडे सगळं बघून घेऊ नका. तुम्ही हुशार आहात माझ्यापेक्षा. माझा मुद्दा जो आहे मोहनराव तुम्ही काय म्हणताय की तुमच्याकडे पण ज्ञानात भर आलं. तुम्ही माहिती घेऊन प्रेस घ्या. आधी माहिती घेतो. आम्हाला जे माहिती तुम्ही माहिती घेऊन प्रेस घ्यायला पाहिजे होती. गुन्हा दाखल करून प्रेस घ्यायला पाहिजे बरोबर आहे. चूक आहे का ते? बरोबर आहे. निवडणूक निर्णय अधिकारी असं म्हणतो की एका व्यक्तीचं 2 ठिकाणी नाव नोंदलेलं असेल, काय म्हणतो 2 ठिकाणी नाव असू शकतं, मतदान 2 ठिकाणी केले का नाही त्या तक्रार पोलीस केस झाल्यावर होणार. त्यासाठी पोलीस केस करा आधी म्हणतोय तू. केस करा. ठीक आहे तुमचं मान्य, आम्ही केस करू. कारण हे नियमानं करायला सगळ्या गोष्टी. बरं आम्ही तुम्ही राजकीय जरा ऐका की मोहनराव, आमच्या तुमच्यावर परत एकदा लक्षात ऐका की जरा. तुम्ही राजकीय स्टेटमेंट करून जो माणूस सिद्ध होतो का? मी राजकीय ऐका की पृथ्वीराज चव्हाण ऐका की पृथ्वीराज चव्हाणांचा यात सहभाग असेल, मुखसंमती असेल. आता आवळकर सापडले तुम्हाला ही वस्तुस्थिती आहे, त्याच्याबद्दल आमचं कुणाचं काही मत नाही. जो सापडलाय त्याला गुन्हा झाला दाखल झाला पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. सामान्य मतदार असो, स्वतः पृथ्वीराज चव्हाण असो, अतुल भोसले असो, तुम्ही असो, मी असो. विषय काय आहे, ज्या विषयाकरता तुम्ही प्रेस घेतले
त्या विषयाकरता तुम्ही मांडताय ते सापडलेत बायको ते आणि त्यांचे भाऊ हे तुम्ही कागदपत्र आपली रीट दाखवली बरोबर आहे. पृथ्वीराज चव्हाण तुम्ही यात नाव घेताय मुखसंमती आहे का ही तुमची शंका आहे बरोबर. ते 24 तास आहेत शंकेला रास्त लॉजिक आहे बरोबर आहे. पण हे करताना गुन्हा दाखल करून नियमानं ह्याच्या बाबतीत नियम काय आहे ह्याची माहिती घेऊन तुम्ही आम्हाला माहिती दिली असं प्रत्येक वेळा आम्हाला म्हणताय गुन्हा पण दाखल केलेला नाही. मग या प्रेसचा राजकीय अर्थ घ्यायचा का तुम्ही अधिकारी वर्ग किंवा ह्याला जबाबदार धरून इतर दक्षिणमध्ये जे बोगस झाले त्याच्याही बाबतीत तुमची भूमिका हीच आहे जी आवळकरांची आहे हे सगळं सांगण्याचा तुमचा उद्देश आहे का हे क्लिअर व्यवस्थित करा ना. आवळकरांनी जी गोष्ट केली आहे जी चूक त्यांनी केल्या अशा चुका कराड दक्षिणमध्ये समजा नंबर ऑफ ठिकाणी झाल्या असतील तर ज्याला जे जबाबदार आहेत तो मतदार बी जबाबदार आहे अधिकारी बी जबाबदार आहे BLO बी जबाबदार आहे त्या सगळ्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत ना. कोणाकडनं व्हावे काय हे करायला प्रशासन मला नियम तुम्ही नियमाची माहिती घ्या तुम्ही दाखल करायचं आहे तुमचं ऑब्जेक्शन आहे ना तुम्ही दाखल करायचं आहे. आता माझ्या समजा माझ्या निदर्शनाला 20 लोक आले तुम्ही करायचं 20 लोकांच्यावर गुन्हा दाखल करा. तुमचं ऑब्जेक्शन आहे ना तुम्ही करायचं. हा नियम आहे तुम्ही नियमाची माहिती आता माझ्याकडे जेवढे आले त्याच्यावर मी कुणाला 100% त्या दिवशी नाव घाला त्या दिवशी नाव घाला 100% हा असं मग सर्व पण ह्याच्यामध्ये मोठं षडयंत्र बी असू शकतं असं मला ठीक आहे तुमचा ऑलमोस्ट आम्हाला तुम्हाला ते तुम्हाला विषय लक्षात आला. वोट चोरी होते राहुल गांधी ओरडतात तो भाग वेगळा अनेक लोक ओरडतात. मग तुम्ही चांगलं काम करत असाल तर तुमच्या काय म्हणतात पुढाकारातून 4 जणांवर गुन्हा दाखल झाला तर पुढची 400 जण थांबतील अशी आमची अपेक्षा बरोबर ना. म्हणजे तुम्ही पुढाकार घेतलाय तर गुन्हा दाखल बोगस कागदपत्राचा वापर म्हणलं का तुम्ही बोगस कागदपत्राचा वापर प्रश्नचिन्ह नाही म्हणजे तुम्ही तसं डायरेक्ट म्हणलेलं नाही पण प्रत्येक म्हणणं असं पडलंय तिथं कागदपत्र जमायत ना मग ती नाव तुम्ही मला दिलं हे लॉजिक सांगा आपल्या सगळ्याचीच मग डबल नावं आली असती नाही घातलं आणि काल कागदपत्र दिली प्रशासन काय म्हणतं मी तुम्हाला सांगितलं हा प्रशासन म्हणते सांगितलं. तुम्ही ऐका समजा माझं नाव कराड दक्षिण मतदारसंघात सैदापूरच्या वार्ड क्रमांक 2 मध्ये बरोबर माझं नाव कराडच लागायचं काही कारण नाही बरोबर तुम्ही लावलं तर लागणार की तोच मुद्दा आहे ना. प्रत्येक गावात लागले असं मतदान नोंद करायला कराडला पण कागदपत्र द्यावं. मला काय म्हणायचं की जबाबदार अधिकाऱ्याच्या रात्री का शोधलं नाही मग अधिकाऱ्यावर आरोप करायला अधिकाऱ्याची जबाबदारी आहे ना. आणि त्यासाठी मोहीम केली होती मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमाची मोहीम वर्षात 2 वेळा असती. अधिकाऱ्याशीच सांगितलं सैदापुरात पण नाव आहेत आणि गावात पण नाव आहेत मग तिथं शिक्षण काय घेतलं नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर फौजदारीची मागणी करा. पहिल्यांदा तुम्ही अधिकाऱ्याला सोडून द्यावे. आवळकरांच्यावर दाखल करायला आम्ही सगळे बरोबर येतो. आमचा विषय आम्ही सगळे आवळकर गुन्हा दाखल करायला सगळे आम्ही येतो. पण सर्वसामान्य कारवाई करा सर्वसमावेशक कारवाईची मागणी करा. अधिकारी पण घ्या तुम्ही परत म्हणून द्या अधिकारी पण त्यात घ्या. हा आवळकर सामान्य असता मी परत असो हा विधानसभेच्या उमेदवाराचा अत्यंत निकटचा जो फरक पडणार आहे तो सामान्य पण मतार पडणार आहे. मुख्यमंत्री असं काय सामान्य मतदारसंघ लोकशाहीमध्ये एकच आहे. मुख्यमंत्री असू किंवा मतदार असू ते एकच आहे. जबाबदार अधिकाऱ्याची करताना आवळकरांनी असं किती गावांमध्ये नेतृत्व केलंय हा आमचा मुद्दा आहे. टेक्निकल मुद्दा आहे लॉजिक आहे हे असं झालं बरोबर हे गजानन आवळकरांनी स्वतः नोंदले नाहीत मत कुठल्या तरी अधिक पियरवणी कुठल्या तरी अधिकाऱ्याने त्यांच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी करा. मतदार यांनी किती लिहिली नाही शासनाच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी करताय का. आम्ही 100% गुन्हा दाखल. आता हा विषय संपलेला आहे. मला जे म्हणायचं मी परत एकदा
जबाबदारी रिपीट करतो. आवळकर हा सामान्य कार्यकर्ता नव्हे. आवळकर हा माजी मुख्यमंत्री पृथ्वीरावांचा सुयसाहेब आहे आणि त्यानं ही चूक करणं गंभीर बाब आहे असं तुम्हाला मी परत एकदा सांगतो. 100% गेलं पाहिजे. बालमध्ये गेला पाहिजे. बाकीच्या गोष्टी तुमच्या ज्या आहेत मतदान बोगस मतदान प्रत्येक गावात मतदान त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही ते आम्ही करूच. पण ही किरकोळ गोष्ट तुम्ही घेता का म्हणे असं माझं बरोबर आहे. अहो तुम्ही असं काय मोहनराव जाधव करून द्या. गावातलं पण कुठला किरकोळ घेतला ना आवळकर किरकोळ घेतलाय. आवळकर चुकीचं आहे. आवळकर मोठं मोठं एका विधानसभेला समजा आवळकरांनी मोहनरावांनी एका ठिकाणी केलं दुसऱ्या ठिकाणी केलं ते करून घेणारा अधिकारी जबाबदार नाही. त्या अधिकाऱ्याचे तुम्ही फौजदारी दाखल करणार का? मी काय कलेक्टर नाही त्यांच्या गुन्हा दाखल करा. मी तुम्हाला गुन्हा काय सांगितलंय म्हणजे आमचा पाठिंबा आहे बोगस मतदान जे निदर्शनाला आले त्यांनी दाखल करा असंच म्हणतो. आवळकरांनी बोगस मतदान केलं असं तुमचं मत आहे. मग आवळकरांना मतदान करून देणारा अधिकारी दोषी नाही का? आवळकर पण दोषी आहे. आवळकरला मतदान करून तुम्ही हे जे बॅक साईडला फाटे फोडले का तुम्ही जरूर आता हे प्रश्न तुम्ही तहसीलदार किंवा प्रांतांना विचारला पाहिजे. मी 1 तासाची प्रेस आहे त्यामधले आमचे प्रश्न बघा. नाही ऐकून घ्या ना. काँग्रेस पक्षानं जी निवडणुकीच्या मतदार याद्यामध्ये जो घोळ झालाय त्याच्यावर एक संशोधन समिती नेमली आहे. त्या संशोधन समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज आहेत आणि गजानन आवळकर त्यांचे स्वीय सहाय्यक आहेत. तुमच्या लॉजिक सगळं देण्यात आलंय. तुम्हाला मला काय म्हणायचं आहे हे पण तुमच्या देण्यात आलंय. तुम्ही प्रश्न फिरवताय ना. तुम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले कुणी तर तुम्ही राजकीय प्रवाहात काम करणारे म्हणून उत्तर द्यायला येतं. आम्ही तुम्हाला विचारायला होतो का प्रश्न? आम्ही अधिकाऱ्यांवर ना दोषी. मला लोकशाहीमध्ये अधिकार नाही हा आरोप करायचा. काय आता आम्ही म्हणतो तुम्हाला सल्ला देतो पत्रकार दाखल करा ना. एवढा मोठा महाराष्ट्राचा प्रमुख माणूस संशोधन समितीचा अध्यक्ष आहे त्यांचा पीएस कसं काय करू शकतो? आम्ही 100% गुन्हा दाखल करतोय. राजकीय होते आम्ही गुन्हा दाखल करतोय.